कानसा वारणा खोऱ्यातील मालेवाडीतील बँकेची शाखा बंद केल्याने उपोषण. शाहूवाडी तालुक्यातील मालेवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेची शाखा काही कारणास्तव भेडसगाव येथे हलवण्यात आली आहे. ही शाखा मालेवाडी येथे पूर्ववत करावी यासाठी शाहूवाडी येथील तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा, निवेदन व उपोषण करण्यात आले. यामुळे मालेवाडी परिसरातील विरळे, जांभूळसह 15 वाड्या, 12 धनगरवाडी येथील नागरिकांना सुमारे 30 ते 35 किलोमीटर जाऊन बँक व्यवहार करावे लागतात. तरी ही शाखा मालेवाडी येथे पुन्हा सुरू करावी यासाठी कानसा वारणा खोऱ्यातील महिला, पुरुष मोठ्या संख्येनं शाहूवाडी तहसीलदार कार्यालय येथे उपस्थित झाले. लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी योजना दिलेली आहे, पण आता त्याचा त्रास व्हायला लागलाय. काय त्रास होते मावशी तुम्हाला? आम्हाला इकडे बेडसगावला त्रास होतोय. आम्हाला गाडी घोडे नाही, आम्हाला जेवण भेटत नाही. तिकडं आमचं गाव लांब आहे, मालगाव कांडवण. गाडी नाही आम्हाला, आम्ही याचं कशानं जायचं कशानं? तुमचं म्हणणं असं आहे की जी शाखा तुमच्या बँक आम्हाला पाहिजे, तुमची शाखा तुमच्या गावात पुन्हा आली पाहिजे. आमची शाखा आमच्या गावात आली पाहिजे. शाहूवाडी तालुक्यामध्ये कानसा आणि वारणा खोऱ्यामध्ये गेली 30 वर्षाला बँक ऑफ महाराष्ट्र ही शाखा आहे, परंतु आज ती बेडसगावला मर्ज केले आणि त्यामुळं येथील असलेल्या महिलांना व पुरुषांना खूप त्याचा त्रास होतो आहे. आज बेडसगाववरती जवळजवळ 32 गावं डिपेंड आहेत आणि ही सगळी गर्दी एकाच बँकेवरती लोड येतो आहे. नक्कीच ती मालेवाडीची बँक पूर्ववत करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. सांगा, तुमच्या गावापासून आता शाखा लांब गेलेली आहे, त्यासाठी काय त्रास होतोय तुम्हाला? आम्हाला त्रास होतोय की आम्हाला पायानं चालायना, लाईनात उभं राहायना. मग आम्ही आता इतक्या लांब कवा जाणार? आमच्या इकडे गाडी घोड्याची सोय नाही. मग आम्ही आता ह्याला बेडसगावाला किती टाइम उभं राहणार आणि संध्याकाळी घरी कशाने येणार? सरकारनं आम्हाला बँक आमची होती त्या ठिकाणी दिली पाहिजे, आम्ही कशी पण जाऊ. तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना निवेदन देताना कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा पाटील विरळे, बयाजी पाटील, सचिन दळवी, विजय दळवी, विटी दळवी, राजू पाटील, आर.के. पाटील, रुपाली पाटील पालगाव, संगीता पाटील, सुशीला पाटील, नामदेव पाटील, अनिल पाटील, कानसा खोऱ्यातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. KK न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.